नमस्कार तुमच्या हाय हॅलो गुड मॉर्निंग नाही बाबडी गुड मॉर्निंग नाही आता 6 वाजून गेले गुड इव्हिनिंग कसे आहात तुम्ही सगळे जण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला थांब बाबा 2 मिनिटं मला बोलू दे 1 सेकंद नीट नीट काय बोलतो तू तर तुम्हाला वाटत असेल अरे परम तर बोला बोल तुला काय झालंय त्यांना सांग कंटिन्यू करा करणार आहे ते पण तुला काय झालं सांग ताप आला नाही मग असं म्हणजे उलटी कलत होता अजून काय होत होतं तुला आणि टॉयलेट मध्ये काय व्हायचं पातळ पातळ काय होत होतं तर झालं काय मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की परमची तब्येत अचानक बिघडलेली आणि खूप सारं त्याला जुलाब सुरू झालेले काय काय अजून देऊ आता 2च मिनिटं मला फक्त 2 मिनिटं बोलू दे तुझ्या सायकलवरून उभं राहा आणि घे जा तर त्याला ना खूप बरंच नव्हतं म्हणजे खूप सारे जुलाब होत होते आणि सकाळी तर त्याला कंटिन्यू चालूच होता असं म्हणजे 2 मिनिटं पण तो थांबत नव्हता त्यामुळे ना मला दिवसभर अजिबात ब्लॉग काढायला जमलंच नाही आणि मुलं आजारी असले की आपली इच्छाच होत नाही काही करण्याची तसंच झालेलं आणि तो सध्या आता ब्लॉगच्या मध्ये येत होता कारण त्याला पण बरं वाटत नाही तो थोडी चिडचिड किरकिर करतोच आहे मग त्यात ब्लॉग करणं मला शक्यच झालं नाही आणि सकाळी आम्ही त्याला घेऊन गेलेलो दवाखान्यात आणि मग दवाखान्यातून घरी यायलाच आम्हाला चांगले 10:30-11 वाजले 9:15ची मी दवाखान्यात गेलेले आणि आज संडे असल्यामुळे डॉक्टरांनी इमर्जन्सी बोलवलं की मी थोड्या वेळासाठी हॉस्पिटलला येतो तर तुम्ही या तर 9:15लाच आम्ही गेलेलो तर त्याच्यामुळे खूप सारा लेट झाला अरे आपशी परमचं आहे ना काय करावं ना खरंच काय पाहिजे तुला कालचे मॉलमधून आणलेले हे चॉकलेट्स आहेत तर त्याचं चाललेलं आहे की तूच दे पण खाऊ नको हा सगळे खायचे नाही हा नाही सगळं नाही खायचा तर त्याला खेळायचं आहे ते त्याच्यात टाकून आता वाजत आले 6:15 आता मला करायचं आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकात बघू आता काय करायचं आणि संडे म्हटल्यावर आणि पाऊस असल्यावर आमचे साहेब काय खातील याचा भरोसाच सगळ्यांनाच माहिती आहे आणि हां कालचं तुम्ही म्हणाल की काल काय शॉपिंग केली दाखवली नाही आणि ब्लॉगही केला नाही कालचा तर झालं असं की संध्याकाळी आल्याला परमची तब्येत खराब झालेली त्यामुळे काही ब्लॉग शूट केला नाही तर त्याचं मी बनवेल एखादा ब्लॉग वेस्टर्न ड्रेस घेतलेले तर वेस्टर्न ड्रेसचा एखादा ब्लॉग नक्की शूट करेल तर चला आता करू स्वयंपाकाला सुरुवात परमला आता जरा बरं वाटतंय त्यामुळे खेळतो पण आहे ते बा किती आगाऊपणा करतोय आणि दिवसभर एवढं तोंड होतं त्याचं काय ज्यूस डॉक्टरांनी ORS दिलेलं आहे त्याला ही अशी लिक्विड तर ते पिल्याने ना त्याची जुलाब चांगल्या बऱ्यापैकी थांबलेली आहे तर चला आता मी करते स्वयंपाक आणि काय बनवते काय नाही ते पण तुमच्यासोबत शेअर करते आता स्वयंपाक काय झालं थार घेतलो का अरे वा छान आहे तुमची थार तुमच्या होटाला काय झालं इथं काय झालं पळून गेली कस काय पळून गेली थाळी मारलं बाय ग अरे वा हे बघा आमच्या परमची थार कशी आहे नक्की कमेंट करा तर आता स्वयंपाकाचा टाइम झालाय आणि बाहेर पाऊस तसाच चालू आहे मग अशा याच्यात आहोंचं चाललेलं की काहीतरी नॉनव्हेज बनव तर मग त्यांना म्हटलं काय बनवू आता मग ते म्हटले की मी आणतो बोंबील मला बनवून दे बोंबीलचा रस्सा तर मग आता बनवणार आहे बोंबीलचा रस्सा तर इथून पुढचा सगळा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि मी कशी बनवते माझी कोणती पद्धत आहे तर ते तुम्ही नक्की बघा चला तर मग आपण आता सुरुवात करूया बोंबीलचा रस्सा बनवायला भाजीसाठी मी घेतले छोटे 2 कांदे कापून घेतले 1 टमाटा कापून घेतला आणि हे बोंबील की जे थोडेसेच घेतले कारण
आमच्याकडे फक्त हे बोंबील खातात, मी फक्त रसा खाते. आणि राहिला टमाटा एवढा कमी का घेतला आहे, तर टमाटा आपण जास्त जर टाकला तर भाजी आंबट लागते त्यामुळे. आणि कांदा आणि टमाटामध्ये जर तुम्हाला खोबरं ॲड करावं असं वाटलं तर तुम्ही थोडंसं चवीपुरता खोबरं ॲड करू शकतात. आता मी लसूण निवडते आणि हा न भाजता याचा मसाला बनवणार. जसं की आपण कधी काळ्या मसाल्याची भाजी करतो तेव्हा कांदा भाजून घेतो, तसं न करता यावेळेस कांदा पण आपण कच्चाच टाकणार आहे. चला तर मग कंटिन्यू करा. आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये हे बोंबील आहे ते आपण तळून घेऊ. आता तेलामध्ये ना ते बोंबील आहे ते मस्तपैकी असे थोडे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे, पूर्ण जाळायचे नाही आणि थोडंसं तेल जास्तच टाकायचं. आता हे बोंबील तळले गेले, आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊ. आता बोंबील तळलेल्या तेलात आपण जो मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे कांदा, टमॅटो, खोबरं आणि लसूण ते टाकून घेतलं आहे. यात मी ॲड केलं आहे काळा मसाला, थोडं लाल तिखट आणि थोडंसं हळद. मसाल्याचा कलर चेंज होईपर्यंत तो असा परतवत राहायचा. त्याला थोडं थोडं तेल पण सुटतंय आता आजूबाजूने आणि कलर पण चेंज होतोय. आता या मसाल्यामध्ये जे बोंबील तळलेले होते आपण ते त्यात ॲड केले. तुम्ही म्हणाल की मसाला जास्त आहे आणि बोंबील कमी आहे, तर ते आमच्याकडे बोंबील खातात फक्त शिवायचे पप्पा, आणि आम्ही फक्त रसा खातो. पोरं पण बोंबील खात नाही, त्यामुळे ते मसाला जास्त आणि बोंबील तुम्हाला कमी दिसत आहे. तर थोडं त्याच्यात बोंबील फ्राय झाल्यानंतर त्याच्यात आपण टाकलं आहे थोडं पाणी. तुम्हाला जसा रसा हवा आहे त्या प्रकारे तुम्ही टाकू शकतात. आता मी याच्यामध्ये पाणी भरपूर ॲड केलं आहे, कारण आमच्याकडे चुरून खातात त्यामुळे मी रसा जास्त बनवला आहे. तर तुमच्याकडे जसं खाण्याची पद्धत असेल तसं तुम्ही याच्यामध्ये रसा ॲड करू शकतात. आता यात राहिलं आहे फक्त मीठ टाकायचं. चला मग आता मीठ टाकून घेऊ. आता टाकूया मीठ. तुम्ही म्हणाल की एवढं मीठ कमी का टाकलं, तर ॲक्च्युली मला याच्यासोबत दोघं व्हिडिओ बनवायचे असतात, शॉर्ट्स पण आणि आपला ब्लॉग पण, त्यामुळे 1 चमचा मीठ ऑलरेडी पहिले टाकल्या गेलेलं होतं, त्यामुळे नंतर तुमच्यासमोर फक्त मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. चला तर मग आता याला उकळी आली की तुम्हाला दाखवते. झालं माझी भाजी बनवून, खानदेशी पद्धतीने बनवला आहे बोंबीलचा रस्सा. तर हे बघा आता इकडे मस्त भाजी उकळेल आणि भाजी उकळेपर्यंत मी तिकडे केल्या आहे भाकरी, ज्या आत्ताच केल्या आहे म्हणून तशा उघड्या ठेवल्या आहेत थोड्या थंड होण्याकरता. तर तुम्ही या भाजीबरोबर भाकरी खा, एक नंबर, खूप भारी लागते, इतकं टेस्टी लागतं. आणि याच्यात जेवताना तुम्ही लिंबू पिळा. ॲक्च्युली माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती, नाही तर मी भाजीत कोथिंबीर टाकली असती ना तर खूप छान लागली असती. पण तुम्ही जेव्हा याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करा आणि त्यानंतर लिंबू पिळून खा आणि भाकरी बरोबर चुरून खा, खूप छान आणि टेस्टी लागेल. तर तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करून पहा आणि जमली तर नक्की कमेंट करा आणि भाजीची रेसिपी पण कशी वाटली ते नक्की सांगा. चला मग आता बघते आहो आले का बसतील जेवायला, त्यांना आवडतं की नाही काय माहिती. तसं तर त्यांना सगळ्याच भाज्या आवडतात बनवलेल्या. त्यांना मागे तुम्हाला दाखवलेली मी की रावस फिश करी, ती पण त्यांना खूप आवडलेली. त्या दिवशी ते व्हिडिओ सांगणार होते की भाजी खूप छान आहे, पण बॅड लक एवढं की लाईट गेलेली, तेव्हाही पाऊसच चालू होता आणि आताही बाहेर पाऊसच चालू आहे आणि त्यामुळे आता लाईट राहते का नाही दोन भरोसे. जर लाईट राहिली तर मी त्यांची रिॲक्शन नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मेन म्हणजे असं आहे ना, जेव्हा बाहेर पाऊस चालू असतो ना तेव्हाच यांना एक तर चिकन किंवा फिश किंवा बोंबील किंवा मटन किंवा बिर्याणी असंच खावंसं वाटतं. आणि जेव्हा पाऊस असतो तेव्हाच आमच्याकडे असे पदार्थ खूप जास्त बनतात. चला तर मग आता काम आवरून घेते. स्वयंपाक तर झाला, आता आहे किचन, ते आवरलं की मग
भेटते तुम्हाला. फायनली आवरलं माझं काम. चॉकलेट आणला. आणला चॉकलेट. बरं झालं. पप्पाने घेतलं. पप्पा मी पण घेतलं. डॅडीने घेतला. असं तुला बरं वाटतं का आता? नाही. माझून काय होतंय तुला? मी ज्यूस पिलो. ज्यूस पिला. हा. तर आवरलं सगळं आणि परमला आता थोडं बरं वाटतंय. परमची जुलाब बऱ्यापैकी थांबली आहे आणि आज खेळतो पण आहे चांगला. हो ना पम्मा? काय नाही काय बोर काय. हो नाही खेळतोय ना. चॉकलेट चॉकलेट खेळतोय. तर आता चला परमला काहीतरी खाऊ घालून देते आणि नंतर भेटते तुम्हाला. कारण काल त्याच्या पोटात काहीच नव्हतं, अन्नाचा कणच नव्हता, त्यामुळे तो खूप सारा वीक होऊन गेलेला होता. आणि पोरांना बरं नसलं की आपलं काहीच करायचं मन होत नाही. काय उभा काय असं शांडत होतं म्हणजे उलटी कलत होतो. तर चला आता मी ना परमला काहीतरी खाऊ घालते. अजून त्याला औषधं पण द्यायची आहे. भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. काय झालं परम? हा परम आहे ना मला 2 मिनिटं कधी नीट बोलू देणार नाही. पॉपीने तोडली आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं की बोंबीलचा रस्सा कसा बनवते मी, त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. तर ती कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते. आणि तसं बघायला गेलं तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काही विशेष पण नव्हतं. परम आजारी असल्यामुळे मी जास्त काही शूट केलंच नाही. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आपल्या मुलांना जर आजारी असले किंवा काही प्रॉब्लेम असला तर आपलं कशातच मन लागत नाही. पण तरी माझ्याकडे होतं शूट करायला वेळ, कारण त्याची तब्येत आज चांगली कवर झालेली होती दिवसभरात. म्हणून मग मी संध्याकाळपासून ब्लॉग स्टार्ट केला. ठीक आहे चला जाऊ द्या, बडबड माझी इथंच बंद करते. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि रेसिपी कशी वाटली तीही नक्की कमेंट करा. आणि काही चुकलं असेल तेही सांगा. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन व्ह्यूवर्स असतील जे व्हिडिओ बघताय पण ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज एक सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. बाय, गुड नाईट.